हे काय करतात ते? वरचं साल काढायचं काकडीचं. हे काय साल काढतात ते का? हा, हे काकडीला काय म्हणतात बाबा? हे पिकलेली काकडी. पिकलेली काकडी की हे गावठी पण हे म्हणतात ना आई, काकडी? ही बारीक म्हणजे खायच्या त्या गावठी. आणि हे केव्हा ही येते मम्मी? पिकलेली. हे उन्हाळ्यामध्ये वगैरे असते ना ही काकडी? श्रावणामध्ये. हे श्रावणामध्ये असते का? हे कधी कधी उन्हाळ्यामध्ये पण असतं ना ही काकडी? नाही, श्रावणामध्ये देतात. हे आता काय हे किसतात आहे ना? हे बिया काय हे टाकून द्यायच्या ना? हा, हे काय मम्मी टाकते? गुळ. गुळ टाकते काकडीत. आणि हे पिकलेली काकडीचं काय? काकडी किस केलाय आणि त्याच्यात आता गुळ भिजत टाकायचा आहे. आणि मग वेलची, तीळ, खसखस असं टाकायचं आणि मग ते पीठ भिजवायचं. जर काय तीळ नसेल तर आई, तांदळाचं तरी तीळ चालेल. वगैरे नसेल तर हे खसखस. खसखस, वेलची, हे किती लागतं आई गुळ याला? हे दुप्पट गुळ लागतो. नाही म्हणजे ते पाणी आपण काहीतरी ते फेकायचं नसते ना ते हा. काकडीचं. आणि हे बिया त्याच्यात- काहीतरी ते काढून टाकले आपण आणि ते हे कवळे फक्त काय हे ठेवले ना बिया आई? आता त्यात भिजेल तसं ते पीठ घ्यायचं. अच्छा, जास्त पीठ नाही ना? हा पाव किलो आणि हा थोडा. बस. हे गॅसवर ठेवलं ना आणि हलवत ठेवलं ते गुळाचं पाणी वळते. अच्छा, हे नाही तर असं नाहीतर भिजत ठेवायचं बाहेर असं. काय ते किती मिनिटं ते ठेवायचं भिजत? ते अर्धा दिवस अर्धा दिवस. अच्छा, भिजत ठेवायचं मग ते बरोबर होते मग पाणी. ते हे नेक्स्ट डेला काहीतरी ते हे हे काय ते हे करू सकाळी शकतो ना? हे केलं तर संध्याकाळी करू शकता. नाही पण तू बोलली ना की हे काहीतरी ते फ्रीजमध्ये राहतं फ्रीज 2 मध्ये हा दिवस. ते किसून नुसतं ठेवलं तरी चालते. हम्म. हा. म्हणजे ती काकडी नुसती काय काकडी हे किसून हा 2 ठेवली. दिवस ती राहते आणि हे गुळ किंवा टाकलं की हे ते असं- लगेच करायचं नाही गुळ असं पण ठेवलं तरी चालेल. 2 दिवस ना? हा 2-3 दिवस ठेवलं तरी काय नाही आणि मग जेव्हा पाहिजे तेव्हा करायचं. असं. तांदळाचं पीठ. तांदळाचं पीठ 1 वाटी ना? आता काय हे चालते? हे काय तांदळाचं हे 2री वाटी का? हे पण चालते. हे थोडं काय गव्हाचं आहे. गव्हाचं पीठ हे पण आता हे चालणार ना? 1 वाटी ना? सपाट. एवढं मम्मी ते हे गुळ ना हे विरघळलं ना? हा, गुळ आहे. हां, आता काय हे टाकणार ना हे याच्यामध्ये ते खसखस. भूक केलंय ते खसखस आई? भाजलेली. खसखस किती 2 चम्मच? नाही टाकलं तरी चालेल ना आई खसखस? हे काय आई? तीळ. सफेद तीळ. हे नाही टाकलं तरी चालेल ना? हे सफेद तीळ आई असलं तर टाकायचं. टाकायचं. हे काय मम्मी टाकते? हे काय? वेलची पावडर. ही तर कंपल्सरी पाहिजेच ना कुठल्या पण गोड जायफळ, पदार्थाला. वेलची, हे काय टाकते? मीठ चवीला. हे काय करते? मिक्स करते का हातानेच? हे आता काय हे पिठामध्ये टाकते टाकते मी ना? हे पिठात. पिठात जेवढं मम्मी ते पिठामध्ये हे मावेल ते हे तसं तेवढं घ्यायचं. ते पीठ ना हे घ्यायचं. म्हणजे पाणी नाही ना आपण काय नाही यूज करत, हे पिठामध्येच ते काय व्हायला पाहिजे. गुळ आणि ते ह्याचं काकडीचं पाणी वळते ना. तेच. आणि जर घेतलं तर चालेल ना पाणी की नाहीच हा, घ्यायचं? कमी पडलं तर मग पाणी घ्यायचं थोडं. त्याच्यात भिजेल तेवढंच असं घ्यायचं.
म्हणजे ते हे काकडीचं ते पाणी काही ते फेकायचं नाही ना आई? हम्म. गेली. हम्म. एक गुळाची कढी राहिली. चालेल ना ते की नाही? विरघळली. की हे गॅसमध्ये काय हे करायचं? नाही असं विरघळाचं आहे. हां, ते चुरा पडते ना त्याचं. मऊ झाले ते हे बघ. हम्म. हे मम्मी आपण हे केव्हा करतोय ते हे? ही काकड्या पिकतात ना आणि विकायला येतात तेव्हा करतात. म्हणजे काहीतरी उंबर ते. उंबर मम्मी. काकडीचे उंबर. हां, पण ते हे जास्त करून हे असतात ना काय उन्हाळ्यामध्ये असतात ना उंबर. आणि आता हे श्रावणामध्ये पण काय हे भेटतं. हे दिवाळीच्या वेळेस आणि आता. आणि ते पितृपक्षाला पण ते हे करतो ना आपण आई गोड. काकडीचे हां. हां, हे पितृपक्षाला वगैरे ते पुऱ्या असे गोड गोड. हे काय पाणी हे घेते ना आई थोडंसं? थोडं. हां, बस. हे चपातीसारखं ना आई? हां मला मळायचं. हे झालं ना आई पीठ? ही घेतले का आई प्लॅस्टिकची हे पिशवी? आता काय करते? आपण वडे करतो ना मटणाचे तसंच हे करायचं. गोळे करायचे. अशी पोळी करायची. हे तेलाला काय ती हे तेल लावायचं ना हे पिशवीला थोडंसं. तेल. मम्मी आणि ते हे दुधाची पिशवी नाही चालणार का? ती काय हे सटकते ना म्हणजे यूज केलं की. हीच लागते पिशवी. हम्म. असं सेम फक्त काकडी न टाकता दुधात भिजवायचं. म्हणजे त्याला ढेबरी बोलतात. दिवाळीत करतात. काकडी न टाकता हे बाकी सगळं तेच दुधामध्ये हे मटेरियल. गूळ काय हे टाकायचं. ढेबरी बोलतात का असंच? त्याला दिवाळीत करतात ढेबरी. पूर्वी करायचे. कडबोळीसारखं ते पण चपट. ढेबरी त्याला बोलतात. तेल हे तापलंय ना एकदम की थोडंसंच तापलंय? खूप तापवायचं ना आई त्याला हे आधी 15-20 मिनटं? तापून घ्यायचं चांगलं आणि मग थोडं लहान करायचं. मीडियम साईज. एकदम मऊ नाही ना एकदम कडक नाही असं पीठ. हां, म्हणजे हे पीठ एकदम असं हे मऊ नाही आहे ना एकदम असं हे कडक पण नाही मधल्यामध्ये असंच Medium. लागतं का आई? असंच. म्हणजे एकदम असं हे चपातीसारखं काहीतरी मऊ पण नाही आणि एकदम असं हे कडक नाही असं मीडियम लागतं. हे काय हे बनवून हे ठेवते का? मग एकदम टाकते ती 2-3. हम्म. हे मम्मी हे चहा सोबत ते आपण ते खातो ना चहा सोबत किंवा हे नुसतंच म्हणजे भूक लागली की खातो. पण हे जास्त दिवस नाही ना टिकत आई? 1 वीक फक्त काहीतरी टिकतात. 5-6 दिवस. 5-6 दिवसच हे जास्त नाही टिकत. जास्त हे मग काहीतरी ते बुरशी येते त्याला हे खाल्लं. आता हे- आणि हे पटकन मम्मी ते खायचं ना हे केलं की 4-5 दिवसामध्ये. हां. तर आपण तर ते चहा लहान सोबतच काहीतरी हे आता लहान केलं हां. गॅस. हां. आता हे पुरीसारखं ते काही हे टिकत नाही ना आई एकदम म्हणजे असं केलं की काय ते खायचं 3-4 लगेच. दिवस. हां, तेच. 5-6 दिवस. हे वन टाइमच ते करायचं ना उलट असं सारखं नाही करायचं. पुरी वडे हम्म. काही तळण्याचं एकदाच असं बोलतात. हे बघ ते फुगलं. हे झाले.
लहान करते, याला कमी जाळ लागतं, अच्छा. नाही तर करपाला येतात. ते आता हे पहिल्यांदा टाकलं ना की ते थोडंसं काळं झालं. हां, तापलं तिथे. हे काढलं नाही साईडला. मम्मी ते हे साखरेचं पाक टाकलं तरी चालेल ना हे याच्यामध्ये? कमी पडलं तर हां, हे साखरेचं पाक टाकायचं काय, गुलाबजामुनचं असेल ते काय. आणि हे मम्मी काय ते हे फुलत नाही ना एकदम असे? ते गव्हाचं पीठ टाकलं ना ते मऊ असेल तर फुलतात. हम्म. हे कडकच असते. अच्छा, हे काहीतरी ते कडकच लागते ना हे दगडासारखं. थोडंसं ते मऊ नसतं ना आई, एकदम असं ते चावताना काय ते कडकच लागतं. नाही, नुसतं तांदळाचं घेतलं ना मग हां. ते कडक बनतात, अच्छा. आणि थोडं गव्हाचं टाकलं मग मऊ होतं. हम्म. आणि हे कडकच असते थोडं.